अवैध गोवंश वाहतुकीचा या ठिकाणी प्रकार घडला तो अतिशय भयानक होता। या ठिकाणी या घरावर जर तारा पडल्या असतं तर घर पेटलं असतं। आज जे लोक झोपले होते त्यांचा जीव गेला असता। त्याबरोबरच महापालिकेनं स्मार्ट सिटीतून हे मार्केट केलं, परंतु अतिशय भयानक अवस्था आहे। या ठिकाणी रात्री दारुडे आणि हे सगळ्यांचा त्रास असतो। इथले व्यापारी जे भाजी विक्रेते आहेत ते अतिशय परेशान झालेले आहेत। त्याबरोबरच अशा पद्धतीने जर अवैध वाहतूक होत असेल जनावरांची आणि गायी कापल्या जात असतील तर यावर सरकारने कुठेतरी लक्ष देणं गरजेचं आहे। तसं तर हा भाग आहे हिंदू मुस्लिम आजूबाजूला राहतात, परंतु या ठिकाणचे मुस्लिम नागरिकसुद्धा या लोकांना वैतागलेले आहेत आणि व्यापारी त्रस्त झालेले आहेत। सकाळीच इथे आमचे चाचा राहतात, त्यांनी येऊन सांगून गेले की आमच्या दारात दारूच्या बाटल्या आणून टाकतात, खरकटं आणून टाकतात। तक्रार केली तर त्यांचे कट्टे घाण केले जातात, रात्री तिथं बाटल्या फोडल्या जातात। त्यामुळं पोलिसांनी या ठिकाणी रोजच्या रोज गस्त घालणं गरजेचं आहे। त्याबरोबरच भैरवाडे सरांनी आता सांगितलं त्याप्रमाणे जे जे लोक आहेत त्या लोकांवर कारवाई केली पाहिजे। जय श्रीराम। मी सुधीर भैरवाडे, हिंदवी सेना प्रमुख। आज लक्ष्मी मार्केट येथे विजापूरला जाताना तिथं अनेक कत्तलखाने आहेत। काय त्यांनी एक पिकअप कुठून आणली काय आणली लक्ष्मी मार्केटमध्ये घुसवून घेऊन इथल्या दुकानदाराचं नुकसान केलं आणि मोठा पोल होता त्या पोलला धडक दिली आणि इथे गावीनाळे मावशी राहतात। त्यांनी ज्यावेळेला आवाज आला त्यांनी तिथं उठल्यानंतर त्यांना त्यांच्यावर तोंड दाबले, त्यांनी त्या कसाईने त्यांचा गळा दाबला आणि त्या मावशीला घाणघाण लच्च्यापास असा शिव्या गाळी केले। मग पोरं उठून आले, त्यांच्या अंगावर गाडी घातली। ते सगळं वन तुम्हाला इथं दिसल। त्यांनी अक्षरशः पोल तोडला, म्हणजे खाटकाची एवढी मसाज झालेली आहे की कुठल्या बी एरियात गाड्या घाला काही करा। आणि ते ज्यावेळेला ते पोल पडलं लाईटीचं पूर्ण जाळ झाला होता। मग मला एक सांगा, तर ती गाई जर इथपर्यंत त्यांनी कुठून आणला असेल, कमीत कमी माडा सांगोला कुठल्याच भागातून आणला असेल, येस्तोर पोलीस रस्त्याने नव्हते का? इथं आल्यानंतर ना सुद्धा इथं बीट मार्शल इथं 112ला कॉल केल्यावर पवार नावाचे पोलीस आले। त्यांनी आम्ही इथं चौकशी करायला गाडी कुणाची आहे कायच माहीत नाही ते सगळं। त्यांनी डायरेक्ट जाऊन विजापूरमधून चावी आणली। मग पोलिसांना या गाडीची चावी सापडते, मग आरोपी का सापडत नाहीत हा प्रश्न इथं उपस्थित होतो। मग त्या पोलिसांनी एका झटक्यातच चावी कशी आणली जाऊन, हे सगळं संशयास्पद आहे। त्यामुळे आम्ही CP साहेबाला निवेदन देणार आहे की इथं या घटनेची संपूर्ण चौकशी करा, कारण की आत्तापर्यंत एवढी घटना घडली। फौजा चौडीच्या समोरनं गाड्या येतात, इथनं गाड्यात एक सुद्धा बीट मार्शल किंवा रात्रपाळीचे कोण गाड्या पकडत नाहीत। पार नाकाबंदी ठेवली CP साहेबांनी, तरीसुद्धा यांची एवढी मजाल झाली की गाड्या बिंदास घालतात। मग हे कुठंतरी कुणासंगड तर लागेबंदी आहेत, त्याशिवाय तू पोच नाहीत। कारण की आत्तापर्यंत तुम्ही जर काढला पोलीस कंप्लेंट तक्रारी काढल्या, फक्त गोरक्षकांनी कळवल्यानंतर ना गोरक्षक रस्त्यावर आल्यानंतरच हे कारवाई होतात, अन्यथा कारवाई होत नाहीत। मग का बरं कारवाई होत नाहीत याचं हे पोलिसांनी वरिष्ठांनी याचा विचार करावा आणि ह्या ज्यामध्ये कोण दोषी आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। आता पोलीस अधिकारी आले होते, त्यांनी काय सांगितलं तपासादरम्यान? त्यांनी तपासादरम्यान इथं सगळं बघितलं, पंचनामा केलेला आहे। आम्ही त्या सर्व आरोपींना उचलून आणू असं त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे। आता 21 ठिकाणी नाकाबंदी केली असं पोलिसांचं म्हणणं आहे, कालच पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे। तुम्हाला काय म्हणायचं आहे? हेच ना, नाकाबंदी असून सुद्धा ही गाडी आत आली कसं काय हा प्रश्न इथं उपस्थित होतो। त्या गाया तर पूर्ण असं हौदात बांधल्या होत्या की वरती गाई दिसतच नव्हती। कुठला तर माल आणलाय, मार्केटचा माल, पोते बिते असंच त्याचं वाटत होतं। पण ज्यावेळेला उघडून बघितलं तर आज बेकार अवस्था होती त्या गायींची। किती गायी होते एकूण? एकूण 7 होत्या। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।